पैसे समजून घेण्यासाठी एखादी व्यक्ती संबंधित शिक्षण सामुग्री वापरू शकते. आपण खेळातील पैसे आणि नाणी वापरत आहोत. आता आपण असे समजू की आपल्याकडे 4 जण आहेत. येथे किती आहेत? तेथे 4 आहेत. मी या 4 लोकांमध्ये काही पैसे वितरित करेन. किती पैसे? आपण नंतर पाहूया. आता आपण कुणाकडे किती आहेत ते मोजू शकतो. चला मोजूया. पहिल्या व्यक्तीकडे ₹2000 नोट आणि एक 500ची नोट आहे. तर ते किती आहेत? एक 2000ची नोट आणि 500ची नोट. तर त्याच्याकडे ₹2500 आहेत. दुसऱ्याकडे ₹500ची नोट आणि एक ₹10ची नोट आहे. तसेच 511, 512, 513, 514 तर एकूण ₹514 आहेत. जर आपण तिसऱ्या व्यक्तीच्या ढिगाऱ्याकडे नजर टाकली तर तेथे एक ₹100ची नोट आहे, एक ₹10ची नोट आहे, म्हणजे ती 110 झाले आणि 111, 112, 113, 114, 115 आहेत. जर येथे एकूण ₹115 आहेत. चौथ्या व्यक्तीकडे एक ₹100ची नोट आहे आणि 101, 102, 103, 104, 105 आहेत. म्हणून येथे एकूण ₹105 आहेत. पहिल्या व्यक्तीकडे ₹2500 आहेत. म्हणजे त्याच्याकडे सर्वाधिक रक्कम आहे आणि चौथ्या व्यक्तीकडे ₹105 आहेत. म्हणजे या 4 पैकी सर्वात कमी रक्कम आहे. पण इथे आपल्याकडे एक प्रश्न पडू शकतो. जर आपण नोटांची संख्या पाहिली तर सर्वाधिक मूल्य असलेल्या ढिगाऱ्यामध्ये फक्त 2 नोटा आहेत. त्याच्याकडे एक ₹2000ची नोट आहे आणि एक ₹500ची नोट आहे. फक्त 2 नोटा आहेत. आता आपण कमीत कमी मूल्य असलेल्या व्यक्तीकडे असलेल्या नोटा मोजूया. कमीत कमी मूल्यात 6 नोटा आहेत. परंतु कमीत कमी नोटांची किंमत सर्वाधिक आहे. म्हणजे नोटांच्या संख्येसह त्यांचे मूल्य वाढत नाही. आपल्याकडे उच्च मोलाच्या नोटा असतात, तेव्हा पैशाचे मूल्य वाढते. हे तथ्य आपल्याला आपण नुकत्याच केलेल्या क्रियेतून समजू शकते. येथे हा निष्कर्ष आहे. आता आपण आणखी एक कृती करूया. मी येथे नोटा घेत आहे. माझ्याकडे ₹100ची नोट आहे आणि ₹5ची नोट आहे. जेव्हा आपण त्यांना जोडतो, तेव्हा आपल्याला किती मिळतात? ₹100ची एक नोट आणि ₹5ची एक. आता आम्हाला माहिती आहे की आपल्याकडे ₹105 आहेत. इथे नोटा वापरून एकूण ₹105 बनवण्याचे अन्य मार्ग कोणते आहेत? आता आपण त्या शक्यता पाहूया. आपल्याला एक वस्तुस्थिती माहिती आहे. म्हणजे एका पद्धतीत आपल्याकडे ₹100ची एक नोट आहे आणि ₹5ची एक नोट आहे. त्यांची बेरीज 105 होते. जर आपण दुसरी पद्धत वापरली, तर आपण काय करावे? आपल्याला वेगवेगळ्या मूल्यांच्या नोटा घ्याव्या लागतील. आता आपण दुसऱ्या नोट घेण्याचा प्रयत्न करू. आपण ₹100ची नोट देऊन त्याचे सुट्टे करून देखील घेतली पाहिजेत. आपण ₹100ची नोट कशी बदलू शकतो? मी ते ₹50च्या 2 नोटा बनवून दाखवू शकतो का? हो, माझ्याकडे ₹50च्या 2 नोटा आहेत. आपल्याकडे एक ₹5ची नोट देखील आहे. आपण त्याचे काय करू शकतो? मी ₹2च्या 2 नोटा घेईन. ते पुरेसे आहेत का? नाही. आपल्याकडे ₹1 कमी आहे. मी काय करू शकतो? मी ₹1ची नोट ठेवली आहे. जर ₹50च्या 2 नोटा 100 बनवतात, ₹2च्या 2 नोटा 4 बनवतात आणि ₹1ची एक नोट घेतली आहे. हे सर्व मिळून 105 आहेत. म्हणजे मी तेच ₹105 वेगवेगळ्या किमतीच्या नोटांमध्ये सादर केले आहेत. नोटांची संख्या बदलली आहे, परंतु ढिगाराचे मूल्य बदलले नाही. आता आपण ₹105 दाखवण्याचे आणखी एक मार्ग पाहू. ₹10च्या नोटा घेऊया. ₹10च्या नोटा वापरून आपण 105 कसे बनवू शकतो? एक 10,
2 10, 3 10, 4 10, 5 10, 6 7 8 9 10. 10 नोटा माझ्याकडे इथे 10च्या 10 नोटा आहेत. जेव्हा आपण ₹10च्या 10 नोटा एकत्र लावतो, तेव्हा ते सर्व मिळून किती होतात? ते 100 होतात. पहिल्या ढिगाऱ्यामध्ये एका नोटेला जास्त मूल्य आहे. तिसऱ्या ढिगाऱ्यामध्ये 10 नोटा आहेत, परंतु मूल्य समान आहे. परंतु आपण येथे फक्त 100 ठेवले आहेत. आपल्याला अजून ₹5 ठेवावे लागतील. आपण काय करू शकतो? आपण ₹5ची नोट वापरू शकतो किंवा ₹5चे नाणे वापरू शकतो. आता चौथ्या ढिगाऱ्यामध्ये मी ₹50ची नोट ठेवली आहे. ₹10च्या 2 नोटा आणि ₹5च्या 4 नोटा ठेवल्या आहेत. तर 50, 60, 70, 75, 80, 85, 90. आपण येथे ₹90 दाखवले आहेत. आपल्याला आणखी ₹15 दर्शवावे लागतील. आपण काय करतो? प्रत्येकी ₹1च्या 15 नोटा घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. जर तुम्ही निरीक्षण केले तर तुम्हाला कळेल की आपण 4 वेगवेगळ्या मार्गांनी ₹105चे प्रतिनिधित्व केले. येथे आपल्याकडे 2 नोटा आहेत आणि येथे आपल्याकडे 5 नोटा आहेत. येथे 10 नोटांसोबत आपल्याकडे एक नाणे आहे आणि येथे आपल्याकडे 50, 10, 5 आणि ₹1 आहे. प्रत्येक व्यक्तीकडे नोटांची भिन्न संख्या असू शकते. जर हे बरोबर असले तरी मूल्य 105 राहते. आपल्या रोज जीवनातल्या परिस्थितीत आपण या प्रकारे पैशांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. आपण खेळातील पैशांचे आणि नाण्यांचे वेगवेगळ्या किमतीमध्ये रूपांतर केले आहे. आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात पैशाचा वापर पाहूया. असे समजा की माझ्याकडे थोडे पैसे आहेत. माझ्याकडे किती आहेत हे मी मोजू कसे शकतो? येथे कोणत्या नोटा उपलब्ध आहेत ते पाहू. माझ्याकडे 2000ची एक नोट आहे आणि 1000ची एक नोट आहे. 500ची एक आणि 100च्या 3, 10च्या 3. माझ्याकडे ₹1च्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 नोटा आहेत. जर मी एकूण रक्कम मोजत असेल तर साधारणपणे आपण सुरुवात कुठून करू? जेव्हा आपल्याकडे भिन्न मूल्याच्या नोटा असतात आणि सर्व मूल्यांचे आपल्याला माहिती आहे, तेव्हा आपण काय करावे? आपल्याकडे सर्व मूल्ये जोडावी लागतील. सामान्यपणे आपण आपण एकक स्थानावरून मोजणी करू शकतो. परंतु पैशाची मोजणी करताना आपण ही प्रक्रिया सर्वात जास्त मूल्यासोबत करतो. आपल्याला काय मिळते? आपण सर्वोच्च मूल्यापासून सुरुवात करू आणि कमी मूल्याकडे जाऊ. म्हणून बेरीज करण्यासाठीचे नेहमीचे नियम पैसे जोडताना लागू होत नाहीत. सामान्यतः जेव्हा आपल्याला आवश्यक असलेली एखादी वस्तू खरेदी करायची असते, तेव्हा आपण दुकानामध्ये जातो. रोजच्या वापरासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण तिथे जातो. जेव्हा आपण तिथे जातो, तेव्हा ते आपल्याला वस्तू देतात. पण ते आपल्याला विनामूल्य देतात का? त्यांना काय द्यावे लागते? आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. जेव्हा आपण त्यांना पैसे देतो, तेव्हा ते खरेदी करण्यासाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील हे आपल्याला सांगतात आणि आपण पैसे भरल्यावर ते सुट्टे परत करतात. चला असाच एक प्रसंग पाहूयात. आता रामू नावाचा मुलगा दुकानात आहे. रामूने काय केले? तो एका दुकानात जातो आणि तो तिथे काही वस्तू खरेदी करतो. तेव्हा
तो वस्तू खरेदी करतो, तेव्हा त्याने खरेदी केलेल्या वस्तू कोणत्या आहेत ते पाहूया. तो काय करतो? तो ₹10त एक पेन खरेदी करतो. तो ₹5त चॉकलेटही विकत घेतो आणि तो ₹20ची 2 पुस्तके खरेदी करतो. त्याने 3 वस्तू खरेदी केलेल्या आहेत. त्याने खरेदी केलेल्या वस्तू काय आहेत? त्याने 2 पुस्तके घेतली. प्रत्येक पुस्तकाची किंमत किती आहे? ₹20. त्याने एक पेन देखील खरेदी केली. पेन किती रुपयांचा आहे? ₹10 आणि चॉकलेट ते किती रुपयांचे आहेत? चॉकलेटसाठी ₹5. आता जर आपण मूल्य मोजले, तर आपल्याला माहिती होईल की दुकानदाराला त्याला किती पैसे द्यावे लागतील. आपण मोजूया. 10, 20, 30, 40, 50 आणि 5 एकूण 55. रामूला दुकानदाराला ₹55 द्यायचे आहेत. पण रामूकडे ₹100ची एक नोट आहे. म्हणून तो काय करतो? तो दुकानदाराला ₹100ची नोट देतो. जेव्हा तो ₹100 दुकानदाराला देतो, तेव्हा दुकानदाराला त्याला काही रुपये परत देईल का? किंवा दिलेल्या पैशांच्या किमतीचे मूल्य वस्तूंच्या मूल्याबरोबर आहे का? जेव्हा आपण थोडा विचार करतो, तेव्हा आपल्याला काय करावे ते कळेल. त्याने दुकानदाराला जास्त पैसे दिले आहेत. एकूण दुकानदाराने फक्त वस्तूंचे मूल्य घ्यावे आणि सुटे पैसे करावे. जर त्याला सुटे पैसे करायचे असतील, तर आधी त्याला ₹100चे सुटे करावे लागतील. त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूंसाठी ₹55 घ्यावेत आणि उरलेले रुपये रामूला परत करावे. आपण हे वजाबाकीच्या संकल्पनेत देखील पाहिले आहे. जेव्हा विद्यार्थी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये दुकानात जातात, या प्रकारचे प्रश्न यांना पडतात. पैसे कसे वापरायचे आणि मूल्य काय आहे? आपण किती पैसे द्यावे? इत्यादी वस्तू समजून घेण्यास मदत करतात. आपण या कृतीमधून या विषयी निरीक्षण करू शकतो. आतापर्यंत आपण खेळातील पैसे वापरून पैशाची भिन्न मूल्ये कशी मिळवू शकतो ते पाहिले. परंतु कधी-कधी जेव्हा आपल्याला पैशासाठी सुटे करावे लागतात, तेव्हा आपण दुकानामध्ये जातो. तसेच आपण बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी किंवा ते काढण्यासाठी जातो. या कृतीमध्ये उच्च मूल्याच्या नोट्ससाठी आपण लहान नोट्स कसे मिळवू शकतो ते पाहूया. चला तर मग या कृतीमध्ये पाहूया. जर आपण ₹100ची नोट वापरली, जर या रकमेसाठी आपल्याला सुटे हवे असतील, तर आपल्याला ₹10च्या 10 नोटा मिळू शकतील. म्हणजेच जेव्हा आपण ₹100ची एक नोट दिली, तेव्हा आपल्याला ₹10च्या 10 नोटा मिळू शकतात. जर आपण ₹50ची नोट वापरली, तर काय होईल? आपल्याला ₹100साठी ₹10च्या 10 नोटा मिळाल्या. ₹50साठी किती ₹10च्या नोटा मिळतील? हे 100चे अर्धे असल्याने आपल्याकडे अर्धा नोटा येतात. जर आपल्याला हे सुट्टे ₹5च्या नोटांमध्ये मिळाले, तर काय होईल? आपल्याला मिळालेल्या नोटांची संख्या वाढेल. म्हणूनच ₹10मध्ये सुट्टे मिळणे चांगले आहे. हा एक चांगला पर्याय आहे. म्हणजेच आपल्याला प्रत्येकी ₹10च्या 5 नोटा मिळतात. म्हणून जेव्हा आपण निरीक्षण करतो, ₹100मध्ये आपल्याला ₹10च्या 10 नोटा मिळाल्या आणि ₹50साठी ₹10च्या 5 नोटा मिळाल्या. ₹100चे मूल्य ₹50च्या मूल्यापेक्षा अधिक आहे हे आपल्याला समजले. आता जर आपण ₹10ची नोट वापरली, तर आपण किती वेगळ्या पद्धतीने हे सुटे मिळवू शकतो? मी येथे काय करणार आहे? मी ₹5च्या नोटांचा वापर करणार आहे. मी एक ₹5ची नोट ठेवली, तर ती बरोबरीची होईल का? नाही. मी आणखी एक ₹5ची नोट ठेवल्यास तिथे 2 नोटा होतील. आपण 5च्या 2 नोटा का ठेवल्या? आपण त्या ₹10साठी ठेवल्या. ज्याप्रमाणे आपण ₹10 करण्यासाठी ₹5च्या 2 नोटा ठेवल्या, त्याप्रमाणे आपण ₹5ची समानता करण्यासाठी ₹1च्या किती नोटा ठेवू शकतो ते आपण पाहू. 1, 2,
3, 4, 5. तर आपल्याकडे ₹1च्या 5 नोटा त्यांना मिळतात. जर आपण ₹1 10 पैशांची नाणी घेतली, तर आपल्याला 10 पैशांची नाणी मिळतात. आपण 10 पैसे अशा प्रकारे पाहू शकतो. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. आपल्याकडे 100 पैसे आहेत. तर आपल्याला 10 पैशांची 10 नाणी मिळाली. जेव्हा आपण 10 पैशाच्या मूल्याची 10 नाणी जोडतो, तेव्हा आपल्याला 100 पैसे मिळतात. या कृतीमधून आपल्याला काय समजते? ₹1 म्हणजे किती पैसे? ₹1 10 पैशांच्या 10 नाण्याच्या बरोबरीचा आहे. म्हणून ₹1 100 पैशांच्या बरोबरीचा आहे. 10 पैशांची 10 नाणी देऊन आपल्याला ₹1 मिळू शकतो का? हो, आपण ते करू शकतो. 10 पैशाची 10 नाणी देऊन ₹1 मिळणे शक्य आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण भिन्न परिस्थितींमध्ये पैशांचा वापर करतो, तेव्हा कमी मूल्यांमध्ये पैसे मिळणे शक्य आहे. असे केल्याने आपल्याला काही फायदा होईल का? जेव्हा आपण एखाद्या दुकानात जातो, तेव्हा वेगवेगळ्या मूल्यांच्या नोट ठेवणे उपयुक्त ठरेल. जेव्हा आपण त्यांना 100 देतो, तेव्हा वेगवेगळ्या नोटांमधील सुट्टे परत करतात. आणि जेव्हा आपण ₹1 10 पैशांच्या 10 नाण्यांमध्ये विभागतो, ते आपल्याला दशांश प्रणाली समजते. अशा प्रकारे पैशांच्या सहाय्याने देखील आपल्याला दशांश प्रणाली कळू शकते. ज्याप्रमाणे आपल्याला ₹1 10 पैशांची 10 नाणी मिळाली, त्याचप्रमाणे आपल्याला 10 पैशात 1 पैशाची किती नाणी मिळू शकतात? येथे आपल्याला 1 पैशाची 10 नाणी मिळतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर जेव्हा आपण 10 पैशांना 1 पैशाच्या नाण्यामध्ये विभागतो, तेव्हा आपल्याला 1 पैशाची 10 नाणी मिळतात. पण हे समजून घेण्याची गरज का आहे? 1 पैसा आणि 10 पैसे समजून घेण्याची गरज का आहे? जरी हे पैशाबद्दल असले, तरी नंतरच्या वर्गात इयत्ता 4थी आणि 5वी मध्ये जेव्हा आपण दशांश संकल्पना शिकतो, तेव्हा ही क्रिया आपल्याला मदत करेल. म्हणूनच नाण्याची संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा आपण काही पैसे देतो, तेव्हा केवळ एकाच पद्धतीने सुट्टे पैसे मिळू शकतात का? ₹1 सुट्टे फक्त 10 पैशातच होतात का? किंवा ₹1 आपल्याकडे किती 50 पैशाची नाणी मिळतात? आपल्याला 50 पैशांची 2 नाणी मिळतात. आपल्याला ₹5 ₹1 नाणी मिळतात. आपल्याला ₹5त 5 नाणी मिळतात. 5 नाण्यांचे मूल्य काय असते? ₹1ची 5 नाणी. आपल्याला ₹10 किती नाणी मिळतात? जर तुम्ही विचार केला तर उत्तर मिळेल. प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर देता येईल. ₹2ची किती नाणी मिळून ₹10 होतील? त्यातून त्यांना उत्तर मिळेल. तर ₹10मध्ये आपल्याला ₹2च्या 5 नाणी दिसतील. त्याचप्रमाणे पैशाच्या विविध मूल्यांसाठी खेळातील पैसे वापरून आपण दररोजच्या जीवनात पैशांच्या संकल्पना समजू शकतो. अशा प्रकारे ही संकल्पना समजून घेणे सोपे जाईल.